प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे। मेळघाटाचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे। अमरावती येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। राजकुमार पटेल यांनी आतापर्यंत अनेक पक्षांमध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द घडवली आहे। बसपा, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार संघटना आणि आता काँग्रेस अशा विविध पक्षांचा त्यांनी अनुभव घेतला आहे। हे त्यांचे तब्बल 5व्यांदा झालेले पक्षांतर असून अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे हे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत। त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मेळघाट मतदारसंघात काँग्रेसचा बळकटी मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मेळघाटामध्ये आदिवासी समाजात त्यांचा प्रभाव असून त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रहाराकडून निवडणूक लढवली होती, मात्र भाजप उमेदवार केवलराम काळे यांनी त्यांचा पराभव केला होता। आतापर्यंत पटेल यांनी 7 वेळा विधानसभा निवडून लढवली असून त्यात 3 वेळा आमदारकी मिळवली तर 4 वेळा पराभव पत्करावा लागला। राजकुमार पटेल यांनी त्यांच्या मुलाला काँग्रेस प्रवेशामुळे मेळघाटातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।